नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. सकलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 17 मार्चला तर पंचायत समिती सभापती निवड 10 मार्चला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवड केव्हा होणार याची गेली काही दिवसांपासून प्रतीक्षा लागली होती. मात्र अखेर या निवडीचा मुहूर्त ठरलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. तर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती या ठिकाणी विशेष सभा होणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. तर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी ज्या त्या तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. या रणधुमाळीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लक्ष लागून होते. त्याचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे. राष्ट्रवादीचे 20 सदस्य तर भाजपचे 12 सदस्य आहेत. मात्र भाजपने जनस्वराज्याचे 6 सदस्य आपल्या सोबत घेत अध्यक्षपदावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे 20 सदस्य असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील नैसर्गिकरित्या अध्यक्षपदावर आमचाच दावा असल्याचे म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवेळी जो फॉर्म्युला वापरण्यात आला त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेत तोच फॉर्म्युला वापरण्यात येणार काय याकडे देखील लक्ष लागून आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 26 नगरसेवक भाजपचे असल्याने भाजपने या ठिकाणी आपला महापौर केला. मात्र जिल्हा परिषदेत सर्वाधिक 20 सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार काय याकडे देखील लक्ष लागून आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती निवडीचा निर्णय घेणारे नेते देखील काही दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त आहेत. मात्र 17 मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभा होत असल्याने आता राजकीय घडामोडींना देखील वेग येणार आहे. याशिवाय अध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समिती सभापतींचा निर्णय हा मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीने होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी 181 महिला हेल्पलाईन क्रमांक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आमदार राजेश क्षीरसागर यांचा तारांकित प्रश्न. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यावधी महिला भगिनींना होत आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYC अनिवार्य करण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असून ऑनलाईन अर्जात प्रश्नांची उत्तरे अज्ञानामुळे अथवा तांत्रिक कारणांमुळे चुकीची भरल्याने लाखो महिला या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत. या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची संधी देण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या, असा तारांकित प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील 181 या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती दिली. त्याद्वारे या योजनेबाबतीतली समस्या व अडचणींचे निराकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील बातमी आहे, कोल्हापूर कोकण जोडणारे नवीन रस्ते बैठकीत तत्वता मान्य. मुंबई मंत्रालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातील नवीन घाट रस्ते निर्माण करण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातील नवीन घाट रस्ते निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोकणला जोडला जाऊन दोन्ही विभागातील दळणवळण व पर्यटनास चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या व कोकणच्या विकासाच्या प्रगतीत भर पडणार असल्याने यावेळी आमदार कोरे यांनी सांगितले. पावनखिंड, गजापूर, विशालगड, पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे बोबडे हा मार्ग 2 जिल्हे जोडणारा नवीन घाट मार्ग रस्ता तयार करणे, तसंच अनुस्कुरा गावडी जिल्हा हद्द ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेंड धनगरवाडी हा 2 जिल्हे जोडणारा घाट रस्ता बांधकाम करणे आणि पन्हाळा तालुक्यातील वाशी पडसाई ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिरडा हा 2 जिल्हे जोडणारा नवीन घाट रस्ता जोडण्यासाठी मिसिंग लांबीचे रस्ता बांधकाम करणे, तरी
वरील तिन्ही नवीन घाट रस्त्यांचे बांधकाम करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे या बैठकीत करण्यात आली। यानंतर मंत्री भोसले यांनी बैठकीत निर्णय घेण्यात आलेल्या कामांना लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन दिले। पुढील बातमी आंतरराष्ट्रीय बातमी आहे। इस्रायलचा इराणच्या राजधानीवर भीषण हवाई हल्ला, मध्य पूर्वेत युद्धाचा धोका वाढला। इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने गंभीर वळण घेतले असून शनिवारी 28 फेब्रुवारी 2026 ला इस्रायलने इराणवर मोठा प्रतिबंधात्मक हवाई हल्ला केला। इराणची राजधानी तेहरान येथे पहाटे जोरदार स्फोट झाले। इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झा यांनी हल्ल्याची पुष्टी करत इराणकडून होणारा संभाव्य क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले। हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान इराणने ही हल्ल्याची दखल घेतली असून प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे। जिनेवा येथे अणुचर्चा निष्फळ ठरल्यानंतर आणि अमेरिकेने मध्य पूर्वेत नौदल तैनात केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला असून तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढील बातमी आहे उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीवर स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील ग्रामपंचायती संदर्भात महत्त्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या वादग्रस्त आदेशाला तुर्तास स्थगिती दिली आहे। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर न्यायालयाने आक्षेप घेतला। न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश दिले। तसेच राज्य निवडणूक आयोग तसेच छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होतो का आणि सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती कायदेशीर आहे का यावर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे। पुढील बातमी आहे IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग निलंबित, आदेश न पाळल्याने सरकारची कारवाई। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोठी प्रशासकीय कारवाई करत राज्य सरकारने एम देवेंद्र सिंग यांना निलंबित केले आहे। ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB चे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते। माहितीनुसार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत। हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले। सामान्य प्रशासन विभागाने अखिल भारतीय सेवा शिस्त व अपील नियम 1969 अंतर्गत कारवाई केली। निलंबन काळात त्यांचे मुख्यालय मुंबई राहणार असून परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही। दरम्यान सहसंचालक सतीश पडवळ यांच्या विरोधात ही कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। एम देवेंद्र सिंग हे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते। पुढील बातमी आहे 2017च्या कर्जमाफीचा लाभ अजूनही 6 लाख शेतकऱ्यांना नाही, सरकारची विधानसभेत माहिती। 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे 6 लाख शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशी माहिती विधानसभेत देण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार 50.60 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित 6.56 लाख लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे। 2017 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत प्रत्येक शेतकरी कुटुंबाचं 1.5 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 32.42 लाखांपैकी 32.29 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची माहितीही सरकारने दिली। नवीन कर्जमाफीबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। योग्य वेळी सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। पुढील बातमी आहे गोकुळ निवडणुकीआधी मतदानावर टांगती तलवार, 163 संस्थांची यादी व्हॉट्सअपवर व्हायरल। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांच्या मतदान अधिकारावर संकट निर्माण झाले आहे। नोंदणी धोक्यात असलेल्या सुमारे 163 संस्थांची यादी संचालकांच्या व्हॉट्सअप गटांवर फिरत असून या संस्थांना मतदानासाठी पात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। दुग्ध विभागाकडून मागवण्यात आलेल्या प्राथमिक यादीत सर्वाधिक 39 संस्था करवीर तालुक्यात असल्याची माहिती समोर आली आहे। लेखापरीक्षण न होणे, निवडणुका न घेणे, नियमित दूध संकलन नसणे अशा कारणांमुळे अनेक संस्थांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही जिल्ह्यातील सुमारे 465 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली होती। त्यामुळे ऐन निवडणुकीत हक्काच्या संस्था अपात्र ठरल्यास
निवडणुकीच्या गणितावर मोठा परिणाम होऊ शकतो. सर्व संस्था मतदानासाठी पात्र ठराव्यात यासाठी संचालकांकडून दुग्ध विभागाची संपर्क साधून कायदेशीर मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू असून ही लढत निवडणुकीपूर्वीच रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढील बातमी ही सोन्या चांदीच्या बाबतीतली बातमी आहे. सोन्या चांदीच्या ETF बाबत सेबीचा मोठा निर्णय. 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू. गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा निर्णय घेत सेबीने सोनं चांदी ETFच्या मूल्यांकनाच्या नियमांमध्ये बदल जाहीर केला आहे. 1 एप्रिल 2026 पासून गोल्ड ETF आणि सिल्वर ETF मधील भौतिक सोन्या चांदीचे मूल्यांकन आता परदेशी दराऐवजी भारतीय एक्सचेंजवरील स्पॉट किमतींवर आधारित केले जाणार आहेत. आतापर्यंत किंमत ठरवताना लंडन बुलियन मार्केट असोसिएशन अर्थात LBMA दरांचा आधार घेतला जात होता. मात्र नवीन नियमानुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांनी जाहीर केलेल्या स्पॉट किमतींवर आधारित मूल्यांकन करणे बंधनकारक राहील. या बदलांमुळे ETFचा NAV अधिक अचूक होणार असून सर्व म्युच्युअल फंडांमध्ये दरांमध्ये एकरूपता येईल. देशांतर्गत बाजाराशी थेट संबंध आल्याने किमतींमध्ये तफावत कमी होईल. मात्र सुरुवातीला दरांमध्ये थोडे अधिक चढ उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज. धन्यवाद.